प्रेज द लॉर्ड. माझं नाव पूजा आहे. आज आपण बघणार आहोत मत्तेमधील 5वा अध्याय 21 ते 26 पर्यंत. राग व खून. खून करू नकोस, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभाच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणता असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर आहे, तोच त्याच्याशी सलोख कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायसभेच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडीनं दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाही. थँक्यू सो मच. प्रेज द लॉर्ड. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.